अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर राजकारण तापताना दिसत आहे. एकमेकांवर टीकांचं सत्र सुरू झालं आहे. काल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डफरीन रुग्णालयाची पाहणी करून सत्ताधारी भाजप पक्षावर तसेच आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढले. तर त्यांनी काल केलेल्या आरोप प्रत्यारोपाला उत्तर देत आज भाजपच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारेंवर खासदार अनिल बोंडे आणि विधान परिषद आमदार प्रवीण पोटे यांनी हल्लाबोल केला. नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेवरून राजकारण करू नये असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. दुःखद प्रसंगातही सुषमा अंधारे राजकारण करत आहेत. काल त्यांनी आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्यावर आंदोलन करत सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप बोंडे यांनी केला. तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी अंधारेंना लक्ष्य केले. दरम्यान नवजात बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याचे बोंडे यांनी स्पष्ट केले. ज्या बालकांमध्ये आम्ही कृष्ण पाहतो तोच कृष्ण आपल्यातून निघून गेला असेल तर दहीहंडी कशी करायची असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर भाजपच्या नावाने दहीहंडी आयोजित करणाऱ्यांनी ती करू नये असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे तसेच प्रवक्ते शिवराय कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. आता बाकी नाव नाही घेत मी. मला एक सांगा, किती तुम्ही किती हे संवेदनशील आहे. आम्ही कधीचा विषय असं नाही ते कधीचा विषय कालचे परवाचे विषय आहे ते आले की मला एक सांगा ना, कधी आले ते काल आले ना. मला ते खुलात जायचं नाही. मला फक्त एका गोष्टीचं हे आहे, दुःख आहे की तुम्ही कुठे गेले होते करोनामध्ये एवढे लोक मेले तर. तुम्ही काय आम्हाला सांगून राहिले, आम्हाला शिकून राहिले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर बोट ठेवून राहिले तुम्ही. पालकमंत्री, सेकंड मंत्री, आमचे महसूल मंत्री त्यांच्यावर बोट ठेवून राहिले. अरे तुम्ही हे विचार करा की या ठिकाणी कॅबिनेट मंत्री, आरोग्य मंत्री आंबेडकर स्वतः आले, स्वतः त्यांनी चक्कर मारला, स्वतः प्रत्येक गोष्ट पाहिली. एक लक्षात घ्या, जोडून दुसरी देऊन घ्या. चला हे पहा, याच्यामध्ये 9 कोटी रुपये त्यांनी जे मागितले ते पहिल्यांदा हे समजून घ्या की त्यांनी आपल्या डफरीसाठी मागितलेले नाही. वेगवेगळ्या अमरावती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पैसे मागले. ते टीएस वरती आहे, हा पहिला शब्द समजून घ्या. दुसरा विषय तुम्ही हा सांगता की सुषमा अंधारेने म्हटलं का 9 कोटी तिथे दिले नाही आणि 120 की 125 कोटी जे तुम्ही सांगता हनुमानगडीला दिले. त्या बाई तेवढा जोर असेल तर तिथे ज्या ठिकाणी विचार पाहिजे त्या ठिकाणी जाऊन विचारा. 9 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, पालकमंत्र्यांनी मंजूर केले. ते आयपासवर आहे, परंतु ते आयपासवर असल्यानंतर त्याचं टेंडर निघणं वगैरे त्याला थोडा वेळ लागतो. आणि म्हणजे कालच सीएसने सुद्धा सांगितलं की पैसे मंजूर झालेले आहे आणि ती निश्चितपणे होती. दुसरी गोष्ट 121 रुपयाचा जो काही 21 कोटी रुपयाचा विकास आराखडा ज्या ज्या आधारावर मंजूर झालेला असेल त्याच्यामध्ये जर कोणती खोटी बाब आढळत असेल तर निश्चितपणे पत्रकार या नात्याने तुम्ही त्याला वाचा फोडली.